नमस्कार. गेल्या 24 तासात बेळगावमध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या बातम्यामध्ये. पावसाळा सुरू झाला असून संभाव्य परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सुवर्णसौध येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बेळगाव रिंग रोड संदर्भातील भूसंपादनातील अडथळे दूर झाले असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुडा ऑफिस येथे झालेल्या बैठकीत सांगितले. रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या 42 रिक्षा चालकांवर बेळगाव वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सामरा येथील गुडशेड पूर्णतः कार्यान्वित झाले आहे. होसूर हरिजन गल्ली येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 2 घरांचे नुकसान. आगीमध्ये लग्न कार्यासाठी ठेवलेली 6 लाखाची रोख रक्कम जळून भस्मसात. बेळगाव विमानतळावरून सुरू असलेली बेळगाव सुरत किशनगड विमानसेवा कालपासून बंद करण्यात आली. काल मध्यरात्रीपासून कर्नाटकात पेट्रोलचे दर 3 रुपये आणि डिझेलचे दर 3.02 रुपयांनी महाग झाले.